येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील. इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राशी बोलताना शरद पवारांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंची आज मावळच्या सांगलीमध्ये सभा, तर शरद पवार आणि संजय राऊत एकत्रित श्रीगोंद्यामध्ये सभा घेणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शिर्डी दौऱ्यावर, संगमनेर आणि श्रीरामपूरमध्ये सभेचं आयोजन. आज महाराष्ट्रात भाजप नेत्यांच्या प्रचाराचा धुरळा, अमित शहांची जालन्यामध्ये सभा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 4 सभा घेणार, तर चंद्रशेखर बावनकुळे 3 ठिकाणी प्रचार करणार. प्रियंका गांधी पुढचे 11 दिवस अमेठी आणि रायबरेलीमध्ये तळ ठोकणार. जवळपास 20 कॉर्नर सभांचं आयोजन. मराठीचा दुस्वास करणाऱ्यांना मतं देऊ नका. नोकरीच्या व्हायरल जाहिरातीवरनं अभिनेत्री रेणुका शहाणेंची संतप्त प्रतिक्रिया. पॅलेस्टाईन आणि हमास यांच्याबद्दल सहानुभूती दर्शवणारी पोस्ट लिहिल्यामुळे मुख्याध्यापिकेला नोकरीवरनं काढलं. मुंबईतल्या प्रसिद्ध सोमय्या शाळेतला प्रकार. संभाजीनगर जिल्ह्यातील नांदूर मध्यमेश्वरमधनं आवर्तन सोडण्यास पाटबंधारे विभागाची टाळाटाळ. 10 मे पर्यंत पाणी सोडलं नाही तर 13 तारखेच्या मतदानावरती बहिष्कार टाकू, ग्रामस्थांचा इशारा. गणेशोत्सव काळासाठी कोकण रेल्वेचं बुकिंग काही मिनिटांमध्येच फुल. प्रवाशांकडनं गैरप्रकाराचा आरोप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.